गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण जेव्हा स्वीटच्या दुकानात जातो किंवा एखाद्या स्टॉलवरती जातो तर तिथे तुम्ही बघितलं असेल त्या स्वीटच्या दुकानामध्ये काय काय असतात. तर इवन खाऊ तर असतोच, खाऊ बिस्किट हे सगळं असतात, केळ्याचे वेफर्स वगैरे हे सुद्धा असतं. त्याही व्यतिरिक्त छान मस्त कचोरी असते, प्लस समोसा, त्यानंतर वडापाव, त्यानंतर कांदा भजी, बटाटा भजी, त्यानंतर आळूची वडीसुद्धा असते. तर एवढं सगळं असतं आणि याही व्यतिरिक्त एक कोथिंबीर वडी असते, ती चौकोनी आकाराची असते. किंवा स्टॉलवरती जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे छान मस्त ढोकळा, खमणी, त्यानंतर त्याचबरोबर छान मस्त आळूची वडी आणि कोथिंबीर वडी असते. आता ना मी जेव्हा जायची ना स्टॉलवरती कोथिंबीर वडी घ्यायला, मला कोथिंबीर वडी खूप आवडते. पण मला खूप मोठा प्रश्न पडायचा की हिला सगळेजण कोथिंबीर वडी तर बोलतात, पण याच्यामध्ये कोथिंबीर का नाही दिसत, हा माझ्यासाठी खूप मोठा असा प्रश्न असायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कोथिंबीर वडी का दिसत नाही, तर त्याचं उत्तर मला आज भेटलेलं आहे. तर ते कसं आणि काय, तर हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर आपण जशी स्वीटच्या दुकानामध्ये आणि जशी स्टॉलवरती भेटते तशी चौकोनी आकाराची आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. तर चला आधी किचनमध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी कोथिंबीरची अर्धी जुडी घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. आणि हे जे देठ आहेत तर हे खूप म्हणजे फ्लेवरफुल असतात. यामध्ये कोथिंबीरचा खूप सारा असा फ्लेवर असतो, त्यामुळे हे या देठाचा सुद्धा वापर करा. तर इथे मी आलं, लसूण, 8 ते 9 मिरच्या आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीर आणि या कोथिंबीरचे जे देठ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर ॲड करायची आहे, कोथिंबीरचे देठ ॲड करायचे आहे, त्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि कांदा ॲड करायचा आहे. पाव ग्लास भरून पाणी ॲड करायचं आहे. त्याचबरोबर झाकण लावून छान मस्त आपल्याला याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही जी वडी करताना तुम्ही कमी कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात. इथे मी कोथिंबीरचा खूप जास्त प्रमाणात वापर केलेला आहे आणि मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगेल की तुम्ही जर कोथिंबीर जास्त वापरलीत तर कोथिंबीर वडी खूप छान अशी लागते. तर इथे आपली ही पेस्ट तयार करून झालेली आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर हळद आणि गरम मसाला ॲड करून छान व्यवस्थित हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती ती ॲड करायची आहे आणि त्या पेस्टमध्येच आपल्याला ही पूर्ण हे जे बेसन पीठ आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. त्यानंतर चिमूटभर कुकिंग सोडा आणि म्हणजे एक छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर ॲड करायची आहे. आणि पुन्हा एकदा ह्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे ऑइलसुद्धा ॲड करायचं आहे आणि सगळं पुन्हा एकदा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे जे बॅटर आहे तर अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त घट्ट म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचे हे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटला छान मस्त सगळीकडून ऑइल लावून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे हे बॅटर त्या प्लेटमध्ये आपल्याला
ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण ही जी हे आहे बॅटर आपण स्टीम करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे स्टीमरचा भांडा असेल तुम्ही स्टीमरच्या भांड्यामध्ये सुद्धा स्टीम करू शकतात। तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे, एक मोठंसं भांडं ठेवलेलं आहे। हे अर्धं भांडं मी पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे, त्यावरती चाळण ठेवायची आहे। चाळणीमध्ये आपल्याला हा ताट ॲड करायचा आहे, वरतून झाकण ठेवायचं आहे आणि आपण 25 मिनटं ही जी वडी आहे तर आपण वाफवून घेणार आहोत। खरं म्हणजे 15 मिनटातच ही वडी पूर्ण वाफते, पण कसं माहिती आहे का, म्हणजे ही जी वडी आहे ही सर्व बाजूने छान मस्त शिजली पाहिजे, म्हणून आपण 25 मिनटं वाफ देणार आहोत। आणि 25 मिनटांनंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी प्लेट आहे काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा तास ही प्लेट थंड करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही प्लेट उचलून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे सेट होण्यासाठी। साधारणपणे 1.5 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। 1.5 तासानंतर ही प्लेट काढा आणि छान मस्त हिच्या चौकोनी आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आता आपण फ्रीजमध्ये का ठेवलं होतं त्याचं कारण म्हणजे असं की वड्या पाडायला खूप सोपं जातो आणि या कोथिंबीर वडीचा चुरा अजिबात होत नाही। तुम्ही या वड्या जशा कट कराल ना तशा वड्या पडल्या जातात। तर आता आपण पटापट हे जे वडे आहेत तर छान अशा पद्धतीनं आपण कट करून घेऊया आणि छान मस्त आपण गरम तेलामध्ये या वड्या अगदी ब्राऊन आणि क्रंची कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। आणि या ज्या कोथिंबीरच्या वड्या आहेत चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशा लागतात। तुम्ही ही जी कोथिंबीर वडी आहे तर ही कोथिंबीर वडी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतात। तर चला आता पटापट सुरुवात करूया।
तर आपण छान अशा पद्धतीने आणि अगदी सोप्या अशा पद्धतीने जशी स्वीटच्या दुकानात आणि स्टॉलवरती जशी कोथिंबीर वडी मिळते तशीच आपण तयार करून घेतलेली आहे. आता फरक इथे एवढाच आहे की जशी स्टॉलवरती कोथिंबीर वडी भेटते ना, तर ती पिवळ्या रंगाची असते. आता इथे मी कोथिंबीर खूप जास्त प्रमाणात वापरलेली आहे. जर तुम्हाला कोथिंबीर वडी ही पिवळ्या रंगाची हवी असेल, तुम्ही कोथिंबीर कमी वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगेल की तुम्ही कोथिंबीर जास्त वापरा, कारण कोथिंबीरमुळे या वडीला खूप छान मस्त अशी चव लागते आणि ही वडी खाताना आपण कोथिंबीर वडी खातोय याचा फ्लेवर जाणवतो. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे स्टॉलवरती जशी जी वडी मिळते तर ती गरम तेलामध्ये अगदी 1 ते 2 मिनटं तळली जाते आणि लगेच ती काढली जाते. त्याच्यामुळे ते खाताना आपल्याला खूप छान मस्त म्हणजे खाताना ते आपल्याला सॉफ्ट लागते. आता इथे मी जी वडी तळलेली आहे तर ती अगदी क्रंची, कुरकुरीत आणि हलकी अशी ब्राऊन होईपर्यंत मी ही वडी मी तळून घेतलेली आहे. पण ही जी वडी आहे खाताना क्रंची, कुरकुरीत, आतून खूप सॉफ्ट आहे. चवीला लागताना भन्नाट आणि एकच नंबर लागते. तर फरक फक्त एवढाच आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जशी स्टॉलवरती किंवा स्वीटच्या दुकानात जशी कोथिंबीर वडी मिळते, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर वडी अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकतात. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता इथे ही कोथिंबीर वडी दाखवणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे असे लेयर्स आहेत. तुम्ही बघू शकता. तर हे लेयर्स कशामुळे आलेले आहेत, तर आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि कुकिंग सोडा ॲड केलेला आहे त्याच्यामुळे. हे बघा. आणि हे लागताना भन्नाट, चवीला एकच नंबर आणि भन्नाट असे लागतात. आता मी तुम्हाला ही जी कोथिंबीर वडी आहे मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. हे बघा. आतून खूप मस्त सॉफ्ट आहे, बाहेरून क्रंची, कुरकुरीत आणि खाताना चवीला तर एकच नंबर लागते. नक्की ट्राय करा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. म्हणते बाय बाय.